ज्या व्यक्तीला स्वतःची चूक मान्य नसते त्या व्यक्तीपासून कायमच अंतर ठेवून राहा. माणसाचं व्यक्तिमत्व तेव्हाच उठून येतं, मजबूत होतं, जेव्हा त्यांनी स्वतःच्या माणसांकडून विश्वासघात पचवलेला असतो. कटू आहे पण सत्य आहे. आयुष्यात शांती आणि समाधान असेल तर लोकांच्या बोलण्याला मनावर घेणं सोडून द्या. कोणी तुम्हाला सल्ला मागितला तर सल्लाही द्या आणि त्या सल्ल्यासोबत स्वतःची साथ देखील द्या. कारण सल्ला चुकीचा ठरू शकतो पण साथ नाही. तुम्ही एकटे कमवत आहात आणि बाकी सगळं घर खात आहे. अशा वेळेस स्वतःवर घमेंड करू नका. देवाचे आभार माना की या चांगल्या कामासाठी त्यांनी तुमची निवड केली आहे. हिंमत हारू नका, अजून खूप पुढे जायचं आहे. ज्यांनी म्हटलं होतं तुझ्याकडून नाही होणार त्यांना देखील करून दाखवायचं आहे. नात्यांची किंमत करायची असेल तर कदर करायची असेल तर ती वेळ आहे तोपर्यंत करा. कारण वेळ निघून गेल्यानंतर सुकलेल्या झाडाला पाणी देऊन आपण हिरवळीची अपेक्षा करू शकत नाही. हे मान्य आहे की कोणावर जास्त वेळ नाराज होऊ नये, पण समोरच्याला आपली किंमतच नसेल तर जबरदस्तीचं नातं कधीही टिकू शकत नाही. सगळ्यांच्या आयुष्यात दुःख आणि संकटे आहे, पण प्रत्येक व्यक्तीला स्वतःची दुःख मोठी वाटतात. ज्यांना तुमच्या मागे तुमच्याबद्दल वाईट बोलायचं आहे त्यांना ते बोलू द्या. अशा छोट्या छोट्या गोष्टी छोटे लोकच करतात. तुटलेल्या गोष्टी जास्त दुःख देतात, जसं की मन, नातं आणि अपेक्षा. काही लोक म्हणतात स्त्रीचं कुठलंही घर नसतं, पण त्यांना हे कळत नाही की स्त्रीशिवाय कुठलंच घर नसतं. ब्लेड ही धारदार असते परंतु ती झाडाला कापू शकत नाही आणि कुऱ्हाड मजबूत असते परंतु ती आपल्या डोक्याचे केस कापू शकत नाही. अगदी याचप्रमाणे प्रत्येक व्यक्ती वेगवेगळा असतो. त्यांनी आपली स्वतःची तुलना इतरांशी करता कामा नये. खूप लांबपर्यंत जावं लागतं फक्त हे माहीत करून घेण्यासाठी की आपल्या जवळचं कोण आहे. ज्या गोष्टी फ्री आहेत, फुकट आहेत, त्याचं खरं तर अनमोल आहेत. जसं की हवा, पाणी, आपला श्वास आणि मनाची शांती. या सगळ्या गोष्टींशिवाय आयुष्याची कल्पना व्यर्थ आहे. किती पैसा कमवा परंतु माणसांना कमावलं नाही तर तुम्ही गरीबच आहात. भावनांना समजणारा एखादा अडाणी व्यक्ती या जगातील सगळ्यात जास्त सुशिक्षित आणि ज्ञानी व्यक्ती ठरतो. असं म्हणतात की मेहनतीशिवाय काहीच मिळत नाही, पण हे कळत नाही की दुःख मिळवण्यासाठी कुठली मेहनत केली होती. आजच्या वेळेला विचारलं मी, माणसांचा सगळ्यात मोठा शत्रू कोण आहे? वेळेने असं सांगितलं, त्याचा चांगुलपणा. आयुष्यातली तीच नाती खरी असतात जे आपल्या पाठीमागे देखील आपला सन्मान ठेवतात. आपले तर तेच लोक आहेत ज्यांना आपल्या दुःखाची जाणीव असेल, नाहीतर येता जाता हाल हवाल विचारणारे तर भरपूर भेटतात. थँक्स फॉर वॉचिंग.